काय झालं वसू? काही नाही, स्वप्न होतं. अगं दिसभर फिरतेस वसू इकडे तिकडं. बाई, झोप. गावात माणसं वाढली तर गावाला शान आहे. बाई, आम्ही असल्यास नका की काळजी करीत जाऊ. कधी गरज पडली तर अर्ध्या रात्री वाजवू आमचं दार. बाबा, आता किती दिवस चालत राहायचं? या गावाहून त्या गावात पाय दुखतात ना माये. डोंबर हे पुरी आपण त्याला मायच्या आशीर्वादाने मळवट रंगणं, खेळ नाचवत सोन केलं तरच पोट भरणं माय आपलं. आणि हे समोरचं टिमटिमणारं गाव दिसतं ना तुला मोत्यासारखं, हे नसतं मग आपल्या नशिबात. अगं रानटी आपण रानातच उगवल्यालं बरं पैकी नाही गे दे. वय वय, बापलेकीचं बोलणं झालं असेल तर जेवायला घ्या. 2 घास पोटात पडतील तेव्हा समोरचं गाव उजळेल की. घ्या. वसू तू पण घे ना जेवून. आवं, आज झोळीत पीठ कमी आलं. काळजी करू नका, काय होणार नाही मला. जशी आईची इच्छा. आई गेला बा. बघितलंस तू, बघितलंस. अगं हिनं आमच्याच पोटाचा विचार केला होय, आणि स्वतः मात्र वसू तुला कसं कळणार ग? अगं तू तू 2 जीवाची आहेस, आणि सगळं भाकरी आम्हाला खाऊ घातल्या तू उपासी.
चल की माय, काय बघतीस त्या पाखरांकर येड्यावानी. बाबा, पाखरांचं जीवन बी आपल्यासारखंच असतं वय. या गावावरून त्या गावावर फिरक्या घेत राहतात. होय आई? चालू ग, लय शानी लागून गेलीस. तांबडं डोसक्यावर येतंय. आणि त्या पाखराखंड बघल्यानं आपलं पोट भरणार आहे वय. चल. अजून किती लांब? आता आलं, जवळच आलं. चल चल लोक. आवा आवा. काय झालं? काय झालं वसू? थांब आवा, थांब. मला लय त्रास होतोय. हो, मी तुला पाणी घेऊन येतो. अगं, कालपासून तुझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. हां, थांब, मी पाणी बघतो. नाही, बाटल दे बरं. मी इथं पाणी शोधतो. आणि हो, आईकडे लक्ष दे. इकडे तिकडे हिंडू नको. मी पाणी घेऊन येतो. आता येतो. याला मा काय झालं असं माझ्या वसूला? आई ग. लक्ष्मी, आईने कौल दिला ग आज. जा माय, त्या बायकाईला बोलाव जरा. मायवा, माझ्या लेकराला तुमच्या हात लागू द्या. लय उपकार होतील. माफ करा बाई, आम्ही देवाच्या वारीला चाललो. उगा शिवा शिव. आई लम्मा, काय ग हे? लक्ष्मी, आता तू काय होय ग माझी? वसू, अगं बघ ना, रानामध्ये कसा फुल उगवलं बघ.
पाणी घे ग बाई. अहो लय ऊन आहे, मधी बसा की. या. धनी, हा काय बी म्हणा, हा वाळक्याच्या वाडीला लागून पोटा गाव आहे म्हणून होय. तिथे लय भारी जत्रा जमते. देवा दत्ताच्या जयंती मग दान धर्म बी फार होते म्हणते. नग नग दान धर्म घेणारे आपण नाहीत. वैजी मला बी समजा ठाऊक आहे. अगं समजा ठावकासानी बोलती कशाला? तसं नव बोलणं यासाठी आपल्याला 2 ननगी ननगी बाळ आहेत, मग त्याच्यासाठी नको का जायला जत्रेला? एकदा सांगितलं ना तुला नग म्हणून. मग काय म्हणणं आहे तुमचं? अगं भिक्षा मागणं बरोबर नाही. मला सांग, आपण काय लंगडं का खुळं? म्हणजे आपला दोर सुटणारच नाही म्हणायचं. हो, आता कशी बरोबर बोलली. आता आपल्याला फक्त खेळच मांडायचा वय वय मला समजा ठाऊक होतं. आहे ना. लगीनच्या वेळेला बी असंच म्हणला होतात की. अगं लाडाची सुगरण हाय तू माझी. असू द्या की. अगं आपण भीक मागणं, दान धर्म घेणं, गाणे म्हणणं, आपण काय देवऋषी आहेत? मग कशासाठी आहे जी आपण? कशासाठी? सोन्या माझ्या, तुझ्या नशिबीचं हे 3 काठ्याचं पाल कधी सुटणार र बाबा? आई येल आज जाणं. काय गाई रोज बाबाला किरकिर किरकिर करत राहतेस. गप ग तू, मोठी आली बापाच्या पुळक्याची. ही मराठी महाराष्ट्राची आपल्या देशाची, ही मराठी महाराष्ट्राची आपल्या देशाची, माय मातीची बाळगू मराठीचा अभिमान, बाळगू मराठीचा अभिमान. आम्हा सर्वांची आहे ही शान, आम्हा सर्वांची आहे ही शान. तिच्यामुळे आम्हा मिळे सन्मान हजी जी जी, तिच्यामुळे आम्हा मिळे सन्मान हजी जी जी. लोकनाट्य लोकगीताची, लोकनाट्य लोकगीताची, लोकनाट्य लोकगीताची भारू लावणी अभंगाची, कीर्तनाची आणि भजनाची, नाथाची तशी ज्ञानेशाची. ही आहे आमच्या रक्ताची, आमच्या रक्ताची जिराजी. बघितलं कशा ढोलकीच्या तालावर लोक जमतात. गावागावात चौका चौकात खेळ दाखवावा लागतो. पटांगणात सगळं साहित्य जमा करावं लागतंय. लक्ष्मी, तुझ्या बापाचं खूळ काही या जन्मी सरणार नव्हतं. काय होणार आहे देवच जाणे. अगं अगं ऐक, अगं ऐक ना. वसू वसू ऐक ना ग. मला काही ऐकायचं नाही. अगं ऐक ना. करून करून करायचं तरी काय? माझ्या आजानं पण हेच केलं, माझ्या बानं पण हेच केलं, आता मी पण हेच करतोय. अगं मला वाटतंय का आपल्या सगळं काय करतो ह्या 2 पिल्यांसाठीच ना? मग कशाला एवढी रागवतीस? ते समजा ठीक आहे, पण तुम्हाला काय माहित आहे, कालपासून पोरांच्या पोटात अन्नाचा कण नाही.
बघा तुम्हीच विचार करा. मला माहीत आहे ग, म्हणून तर ह्या या पाखरांसाठी तर सगळी मेहनत करतोय. गावी जाऊन खेळ करतोय, मेहनत करतोय. हे आपल्या संसारासाठीच ना. आणि तू नाही मला समजून घेतलं तर ह्या दुनियात माझं कोण आहे वय ग? तुमचं हे समजावणं मी लगीन झाल्यापासून ऐकत आली. आज की नाही जुनी होऊन गेले मी. ऐक ना, मला थोडं समजून घे ना. अगं खेळ हा पिढ्यानपिढीपासून दाखवतच आलो ना आपण. हा दुसरं करून काय करणार ग वसुली? तुझ्यासाठीच करतोय, माझ्या ह्या 2 पिल्ल्यांसाठीच करतोय. राहू द्या तुमचं, करा तुमचे खेळ. वसू ऐक ना. ए वसू, चल पोरा. जरा पण आता कुकर जाऊ. खेळ चालू असताना इकडे तिकडे पळतोय. तुझ्याकडलं तिच्यावर काय खेळायचं तिच्यावर आली. तू चालला समोर मागं होय की थोडं. हा चालतंय दमानं चल. पाय वाई चल बरं का. हा बघितला ती दरड थोडी अवघड होय. जरा दमानं चल. लक्ष्मी आईच्या हाताला धर जरा वाई. हा अवघड आहे बघ तेवढं. धरतोय मी. दमानं चल. थांब लक्ष्मी, मी धरतोय हाताला. पायथलं काढू दे. थांब. दमानं ये बाई. दमानं. हो येतेच आता. पुढच्या गाव जवळ आले. हा दमान. लक्ष्मी ये माय जेवायला. मला भूक नाही ना. मी झोप. अरे वा, आज कमाला झाली बघ. सारा गाव बी जमला आणि खेळ पण छान झाला. पोरं जलमावी तर आसी. बसू, तुला पण उद्या मेहनत घ्यावा लागेल. तू म्हणती ना आपल्याला मेहनत करायची, भीक नाही मागायची. अगं याला माहिती आशीर्वादानं सगळं काय चांगलं होईल. आणि पोटा पाण्यापुरतं तर आपल्याला मिळतेच ना. 4 पैसे पण मिळतील. सगळं काय चांगलं होईल बघ. ठेव बाजू आणि जेव. खाते संपूर्ण. बाबा इतके वजन गुर पायाला बांधता. कसं घासता हो तुम्ही? पाय दुखत नाहीत का तुमचे? वरी माय, मी जर या वजनाची काळजी केली तर हे तुमचं पोट कसं भरायचं? सगळंच करावं लागतं पोटाच्या खळगीसाठी. वसू, पोराकडे लक्ष दे जाय. खेळ चालू असताना अजिबात लक्ष नसते बघ त्याचं माझ्याकडं. पब्लिक मधून इकडं पळ तिकडं पळ सारखं डवरत राहतंय. बाप तारावर नाचतंय, ताराचं बघायचं काय बघायचं लक्ष नसते त्याचं बघ. तू आपलं बघतीस ढोल वाजवत. झालं का सगळं? पूजा झाली?
रे. लक्ष दे बघ, कसं घुंगरं बांधायचं, कसं बळवट भरायचं. अरे आज ना उद्या तुला हेच करायचंय, मग कुणाला विचारशील? आबा मला बी घुंगरू बांधा की. असं म्हणतोय बसू बालकी घुंगर. आता त्याचं मनच गेलंय. हा, आईच्या आशीर्वादानं बरंच होईल. तुझ्या बी नशिबी बापावानी घुंगरूच आली. शिक्षणाचा पत्त्या नाही. झालं का तुझं सुरू? कधी ना कधी काही ना काहीतरी तुझं बडबडच सुरू. खेळाच्या टायमालाच आपलं चालू बडबड. लक्ष्मी उठ मा, मळबड भर. गाई उध 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 उध. धाव देवी माय धाव, आम्हाला पाव. गोरगरीब जनताला सर्वांना आशीर्वाद दे. मुलं बाळ सुखी ठेवू दे, सगळ्यांचं भलं होऊ दे. आई कृपा कर, पाणी पाऊस ठेवू दे, कपडा लत्ता टायमाला. आईच्या नावानं माय आज आला बघ येऊ तुझ्या भेटीचा. चिले पिले घेऊन गाव जाऊन पोट भरतोय बघ. माय सारा जगभर दुष्काळ पसरलाय. मुठभर अनाज मागायचं म्हणलं की लोक नाही म्हणत्या. 10 घर मागा तेव्हा 2 घरी दान देतात. माय कवर फिरायचंय आम्ही माझे पाखरे घेऊन. आमच्या पडबी बघ जरा. अगं पडू दे की पाऊस पाणी, होऊ दे सगळ्या जगाचं भलं. अगं जेव्हा ते पिकन तेव्हा आमच्या पोटाला भेटल. एवढी का कोपली आमच्यावर? काय गुन्हा केलाय मयानी? माझ्या पिल्ल्याला बघ. अगं अंगाला कापड भेटणार ना, 2 टायमाचा आलाच. तुझे पाखरं राणू राणी हिंडतात बघ. बघ माय असे नको करू. संसार आहे माझा फाटका, पार बिखरलाय बघ. पाखरावानी हिंडतोत ग आम्ही राणू राणी. आम्हाला एकदा तरी पाव माय, निदान माझ्या पिल्यांसाठी तरी एकदा ये माय या जगात. हे दुष्काळ दूर कर, म्हणजे आमच्या बी पोटा पाण्याची कळगी भरत.
अगं पियाला पाणी नाही. चिमणीसारखं लोक रानोराणी भटकतात. हे कोप माग घे माय, हे कोप माग घे. एकदा ये माय, एकदाच ये. माय, तुझ्या पायाशी एकच मागणं आहे बघ. माझ्या धन्याच्या पायात जशी घुंगर बांधलीस तशी माझ्या पोराच्या पायात येऊ देऊ नकस. त्यांच्या शाळेचं काहीतरी होऊ दे माय. कसं तरी शिक्षणाची व्यवस्था लागू दे ग. मला बाकी काही न ग. मला त्याच आडाणी नाही ठेवायचंय. माय कृपा कर आणि माझ्या लेकराच्या शिक्षणाचं भलं कर. इतकंच मागणं मागते तुझ्या पुढे बदल पसरून. माय, नवस करते तुला. जसं माझ्या पोराला शाळेत दाखला मिळेल ना तशी तुझ्या दर्शनाला येईल. इतकंच माझं मागणं पूर्ण कर माय, इतकंच. लक्ष्मी, जळकंत मिळालं बघ. धान्याचं काय आहे डबा गेलाय पाटलाच्या वाड्याला. खाऊया काय होते. खाया बी काही भेटलं पाहिजे ना. तर मग तारावर कसं चढायचं, हा कशी वाजवायची सुद्धा कळालं पाहिजे माणसाला. नुसतं कळून पाहिजे. वसू ठीक आहे, आजच्या खेळाचं पाटलाच्या वाड्यावर तुलतं बघ सगळं धान्य घेऊन आलो. असू द्या, ठेवते.